सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचं आश्वासन नेत्यांनी दिलंय। प्रत्यक्षात मात्र या संदर्भात कुठलंही काम होताना दिसत नाही। गोदावरी नदीला अजूनही जलपर्णीचा विळखा जो आहे तो पडल्याचं पाहायला मिळतं। नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याला अवघे काही महिने शिल्लक राहिले असले तरी ज्या गोदावरीच्या पाण्यामध्ये लाखो भाविक सिंहस्थामध्ये शाही स्नान करणार आहेत आणि ते पाणी तीर्थ म्हणून पिणार आहेत, त्या गोदावरीची बिकट अवस्था अद्यापही कायम आहे। आपण सध्या ज्या चोपडा लॉन परिसरात उभे आहोत त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या संपूर्ण गोदावरीमध्ये थेट गटारींचं आणि जे मलजल आहे ते या ठिकाणी एकत्रित होत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पानवेली या ठिकाणी वाढल्याचं बघायला मिळत आहे। अशा पद्धतीनं जर पवित्र गोदावरीमध्ये मलजल पाणी एकत्रित होत असेल, जर गटारीचं पाणी एकत्रित होत असेल आणि त्या संदर्भात प्रशासन काहीच करत नसेल तर कोट्यवधी रुपयांचा सिंहस्थाचा निधी नेमका का द्यावा आणि त्या निधीनं नेमकं इथे काय काम होणार असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।